उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात. आपण थेट जाऊया. त्या राज्यामध्ये शिवसेना पक्षाची जी काही लोकांमधून मागणी जी होते त्याच्याबद्दल देखील चर्चा केली. काही मुद्द्यांवर चर्चा केली. शिवसेना वाढी संदर्भात चर्चा झाली. त्याचबरोबर सदस्य नोंदणीबद्दल चर्चा झाली. स्थानिक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्याचबरोबर पदाधिकारी यांच्या नेमणुकांबद्दल चर्चा झाली आणि अनेक विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे आणि नक्कीच यामधून त्या त्या राज्यांमध्ये शिवसेना मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचीच मागणी आहे की शिवसेना या राज्यांमध्ये वाढली पाहिजे आणि लोकांना शिवसेनेच्या माध्यमातून न्याय देखील मिळाला पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारची बैठक महत्त्वाची, त्यांची गेल्या अनेक महिन्यांपासूनची मागणी होती की एक एकत्र बैठक व्हावी आणि ती आज बैठक झालेली आहे. सर, या राज्यामध्ये आगामी काळात पुढच्या वर्षी 7 राज्यात निवडणुका होत आहेत. त्या राज्यामध्ये भाजप हा प्रमुख पक्ष आहे. उत्तर प्रदेश असो, उत्तराखंड असो, पंजाब असो, तर त्यांच्या सोबत तुम्ही निवडणूक लढणार. तुम्हाला किती जागा दिल्या जातील की तुम्ही विरोधात निवडणूक लढणार? नाही, आता त्या निवडणुकीला वेळ आहे आणि या बाबतीमध्ये देखील आमची युती आहे. भारतीय जनता पक्षाबरोबर आमचं एनडीएचं सरकार आहे केंद्रामध्ये आणि त्यामुळे यावर एनडीएचं सरकार जसं केंद्रात आहे तसंच युतीची सत्ता इतर राज्यात देखील आली पाहिजे. त्याबद्दल त्या त्या वेळेस चर्चा होईल. आज दिल्लीमध्ये महत्वाची इंडिया आघाडीची बैठक जी आहे ती झालेली आहे आणि अनेक पक्ष सहभागी झाले होते. एकंदरीत मोदी कार्यकालामध्ये अर्थव्यवस्था आणि इतर मुद्द्यावर, शिक्षणाच्या मुद्द्यावर जे आहेत इथून पुढे संघर्ष केला जाणार आहे. नाही, खरं म्हणजे आजची जी इंडिया आघाडी पण ते इंडिया आघाडीमध्ये गेल्यानंतर बघा, जे प्रादेशिक पक्ष त्यामध्ये आप, टीएमसी, आरजेडी, डीएमके, युबीटी आणि एनसीपी, शरद पवार हे निवडणुकीमधून गायब झाले, निवडणुकीमध्ये हरले, पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे मला वाटतं काँग्रेसचं जे काही भूमिका दिसते आहे की या प्रादेशिक पक्षांना कुठेतरी सोबत घेऊन यामधून त्या त्या राज्यातून पराभव त्यांचा व्हावा किंवा ते ज्या पद्धतीने एकत्र घेऊन त्यांना संपवावं आणि मग एकच विरोधी पक्ष काँग्रेस अशा प्रकारचं काही डावपेच आहे का त्यांचा, अशा प्रकारची या ठिकाणी संशय येतोय. आणि या इंडी आघाडीमध्ये देखील आपण पाहिलं की आम आदमी पार्टी नव्हती, डीएमके नव्हती, त्याचबरोबर टीव्हीके नव्हती आणि काही लोक तर ह्या लोकांनी बहिष्कार घातला होता आणि काही लोक तर फेसबुकवर आले, फेसबुक लाईव्ह केला आणि स्वतःच बोलले आणि दुसऱ्यांचा फेस न बघता निघून गेले. उद्धव ठाकरेबद्दल बोलताय सर तुम्ही? नाही, मला माहित नाही. सर, एकीकडे फेसबुक लाईव्ह वर आणि ऑनलाईन वर ठाकरे अर्धवट सोडून गेले बैठक. या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. या बैठकीमध्ये मी सांगतो या लोकांचा सगळा मॉरल तुटलेला आहे, डिमॉरलाइज झालेले आहेत आणि त्यामुळे हे गलित गात्र झालेलं इंडी अलायन्स आहे. फक्त मोदी द्वेषाने हे एकत्र आलेले आहेत, मोदी द्वेषाने पछाडलेले आहेत आणि म्हणून जेव्हा तेव्हा उठता बसता त्यांना एकच प्रधानमंत्री मोदीजी दिसतात आणि त्यांच्यावर आरोप करत ते सुटतात. इथून पुढे एक महत्वाचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे की दर 3 त्यांना या महिन्यामध्ये राहुल गांधी देशाची प्रगती आवडत नाही. देशाची जी झालेली उन्नती आहे, देश पुढे चाललाय हे त्यांच्या पचनी पडत नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये देशभर आता बैठका घेतल्या जाणार अशा एनडीएच्या पुढची बैठक हैदराबादमध्ये केली जाणार. राहुल गांधीचं नेतृत्व जे आहे ते कितपत आणि अजून या राहुल बैठकीमध्ये गांधींनी असं पण म्हटलंय की पुढच्या वर्षभरामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर नसतील. माझं त्यांना एवढंच सांगणं आहे, विचारणं आहे की नरेंद्र मोदी साहेब तर 140 कोटी जनतेच्या भरोश्यावर, आशीर्वादावर 1 वर्ष नाही पुढचे कितीतरी वर्ष राहतील
परंतु राहुल गांधी जे बोलतायत की नरेंद्र मोदीजी 1 वर्षाने प्रधानमंत्री नसतील, त्या राहुल गांधींना मी सांगू इच्छितो, विचारू इच्छितो, तुम्ही 1 वर्ष तरी कन्सिस्टंटली सातत्याने देशात तरी राहून दाखवा, सातत्याने काम करून तर दाखवा. मला वाटतं पवार साहेब पण त्यांच्याबद्दल बोललेले आहेत की त्यांच्या कामामध्ये सातत्य नाही. ममता दिदी पण बोललेले आहे त्यांच्या कामामध्ये सातत्य नाही. त्यामुळे त्यांनी पहिलं त्यांचं सातत्याने या देशामध्ये 1 वर्षभर तरी सातत्याने राहून दाखवा. ते नेहमी फुटतात मध्ये, देशामध्ये प्रधानमंत्र्यांची बदनामी करतात, देशाच्या बाहेर गेल्यावर देखील प्रधानमंत्र्यांची बदनामी करतात. हे कसली देशभक्ती आहे? हा खरं म्हणजे देशाच्या विरोधातला देशद्रोह आहे. सर, तुम्ही माझा आता प्रश्न- बोलताना माझा- असं सर सर शिंदे साहेब, प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे आजच्या बैठकीला दिल्लीमध्ये आले नाही. चर्चा होती की मागच्या वेळी जो ममता बॅनर्जी नाराज झाल्या होत्या त्या उद्धव ठाकरेंनी त्यांची समजूत काढली होती अशी चर्चा होती. जे उद्धव ठाकरे समजूत काढतात, पुढाकार घेतात, मग ते उद्धव ठाकरे आजच्या बैठकीला न आल्यामुळे वेगळी चर्चा सुरू झालेली आहे. कारण याच्यामध्ये एक कारण असं उद्धव म्हटलं ठाकरे जातं उद्धव ठाकरे हे दूर जायच्या विचारात आहेत का अशाही कारण चर्चा मधल्या काळात नाही. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची रात्री भेट हा. घेतली, ते जवळ जाण्याचा प्रयत्न रात्री केला. SMS केलं मिलिंद नार्वेकरांनी देवेंद्र फडणवीसांनी. आता मी आपल्याला एकच सांगतो, हे निरुत्साह म्हणजे एक दलित गात्र झालेले लोक आहेत आणि अतिशय पराभवाने झालेले जे पराभव आहेत. मगाशी मी सांगितलं की इंडिया अलायन्स मध्ये आल्यानंतर पराभव होतो, हे अशा प्रकारचं त्यांना विश्वास निर्माण झालेला आहे आणि म्हणून त्या या बैठकीपासून काही लोक दूर झालेले पण आहेत. ममता बॅनर्जीचे खासदार फुटले, त्यांना ती भीती आहे की भविष्यात जर आपण अशा पद्धतीने बैठकीला आलो तर आपले खासदार देखील भविष्यात फुटू शकतात, म्हणून ते दुरून टाटा बाय बाय करतायत. काय म्हणतो आपण ते दुसऱ्याला काय सांगणे, ब्रह्म हा आपण मात्र कोरडे तर हे आमचं दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. सर, तुम्ही अशा आता- प्रकारचं दुसऱ्याला शिकवण्यापेक्षा स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. सर, तुम्ही आता बोलताना असं म्हटले की काँग्रेस हा छोट्या पक्षांना पक्षांना संपवतोय. तुम्ही असं म्हटले की काँग्रेस हे छोट्या पक्षांना संपवतोय. तुमच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात निवडणुका झाल्या, तुमचे आत्ताच विधान परिषदेला तुम्ही 5 जागांची मागणी केली, संभाजीनगरची जागा तुमची होती. अशी तुमच्या पक्षामध्ये इंडिया आघाडीमध्ये जशा पद्धतीने म्हटलं जाते तसं एनडीए मध्ये पण म्हटलं जातं की भाजप छोट्या प्रादेशिक पक्षांना संपवते. बघा, आमची जी युती आहे, महायुती आहे, आमचं गठबंधन विचारधारेवर झालेलं आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एक वैचारिक भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललोय. त्यामुळे बाकी इंडिया अलायन्स मध्ये जे स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत तसे आम्ही स्वार्थासाठी एकत्र आलेलो पण नाही. तुम्हाला सातत्याने मला काय दावा नाही मिळालं, त्याला काय मिळालं, हे पाहण्याचं काम इंडिया अलायन्स करतात आणि म्हणूनच आता एक एक पक्ष त्यांच्यातला बाहेर पडत चालले. सर, मुंबईमध्ये सर राज ठाकरे सर बच्चू कडू असं इंडिया म्हणाले अलायंस की आज एक महत्वपूर्ण बैठक थी जिसमें डीएमके सर, अब्सेंट सर, था, बच्चू आप कडू। अब्सेंट था और कुछ लोग डिजिटली ज्वाइन किए थे. तो आज लेकिन आप यहाँ पे दिल्ली में हैं, जो आपकी महत्वपूर्ण बैठक थी उसके बारे में भी बताइए. और इंडिया मैं आज हमारी 20 राज्य प्रमुखों के साथ बैठक थी और शिवसेना पूरे देश में सभी राज्यों में शिवसेना आगे बढ़ रही है और वहाँ के हमारे राज्य प्रमुख, उनके साथ मेरी चर्चा हुई है संगठन बढ़ाने के बारे में, शिवसेना आगे बढ़ाने के बारे में. उनकी मांग थी कि मैं एक बैठक दिल्ली में लूं, वैसी बैठक आज हुई है और निश्चित रूप से ये बहुत ही अच्छी बैठक हुई है और इससे शिवसेना आगे बढ़ेगी. लोगों के जो प्रश्न है उसको न्याय देने का काम जरूर करेगी.